प्रेग्नन्सीचा 3रा महिना म्हणजे NT स्कॅन, डबल मार्कर तो करण्याचा महिना. आता या तंत्रज्ञानामध्ये आमूलाग्र क्रांती झाली. आता फक्त सोनोग्राफी करायची नसते, आपल्याला आई आणि बाळ सेफ आहे का हे पाहायचं असतं. आणि हे आपण बऱ्याच पैलूंनी करत असतो. आई आल्यावर तिला शांत होऊ द्यावं, तिच्या दोन्ही हातांचं 2दा ब्लड प्रेशर घ्यावं, पूर्वीची पूर्ण हिस्ट्री पण कन्फर्म करून आपण ती एका सॉफ्टवेअरमध्ये टाकावी. चला तर NT स्कॅनचा दिवस कसा असतो ते आपण पाहूया. NT स्कॅन आता केवळ सोनोग्राफी पुरताच मर्यादित नाहीये. NT स्कॅन मध्ये आपण बाळ कसं दिसतं हे तर बघतोच, पण आईला आणि बाळाला पुढे काही अडचणी येतील का हे पण शोधायचा प्रयत्न करतो. पोटावरची सोनोग्राफी आणि आता ह्याच्यात 3D पिक्चर पण येतं बरं का. तशीच योनी मार्गातनं सोनोग्राफी आणि ह्याबरोबर तितकीच महत्वाची असते रक्ताची तपासणी. लॅबमध्ये आल्यावर ब्लड इम्युनो ॲसे अॅनालायझर मध्ये जातं. मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्या प्रोसेसला एरवी 3 ते 5 दिवस लागले असते, ती प्रोसेस अवघ्या 1 ते 2 तासामध्ये होते. वरती NT स्कॅन होतो, खालती पेशंट येऊन ब्लड देते. ब्लडचं प्रोसेसिंग होईपर्यंत पेशंट वरती जाऊन परत योगा करते. योगाचं सेशन संपेपर्यंत ब्लड रिपोर्ट तयार होतो देखील. आणि त्यामुळे 3ऱ्या महिन्यातच आपल्याला डाऊन सिंड्रोम, एडवर्ड सिंड्रोम, पटाव सिंड्रोम इतकंच नाही तर आईचं ब्लड प्रेशर वाढणार का, बाळाचं वजन कमी भरणार का, आईला डायबेटीस होणार का, अशा कित्येक गोष्टींची माहिती मिळवता येते आणि त्या प्रिव्हेंट करता येतात. कारण प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. सो लेट अस प्रिव्हेंट द इलनेसेस. हॅपी प्रेग्नन्सी, हॅपी बर्थडे.